नमस्कार. 126व्या श्लोकाला आपण सुरुवात करणार आहोत. आपण यापूर्वी दशावताराच्या कथा पाहत होतो. त्या सगळ्या दशावताराच्या कथांमध्ये आपल्या लक्षात आलं असेल की भगवंत अवतार घेऊन या पृथ्वीवर तुम्हा आम्हाला मार्ग दाखवण्यासाठी येतो. म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी भगवंत अवतार घेतो. समर्थ म्हणतात, राघवाचा वर पावलो सत्वर, जनाचा उद्धार करावया. त्यामुळे लोकांचा उद्धार करण्यासाठी तू लवकर राघवा मला पाव, अशी प्रार्थना पण समर्थांनी केली आहे. या अर्थानं राम अवतार घेऊन आल्यावर त्यांनी मार्ग दाखवला, हे पुन्हा समर्थ आपल्याला या ओळीतून सांगतात. मुडाती हे जन पाहावेना डोळा, म्हणून कळवळा येतो आम्हा, असं पण तुकाराम महाराज म्हणतात. याच्यासाठी भगवंत अवतार धारण करून आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी येतो. आपल्यावरती अत्यंत भगवंताची करुणा आहे. करुणेपोटी तो त्याच्या लीला दाखवतो, असं या श्लोकातून आपल्याला समर्थ सांगणार आहेत. ते समजून घेण्याचं, आणि भगवंत अवतार घेऊन येतो ते अवतार कार्य समजून कसं घ्यायचं भक्तांनी, हा विचार या श्लोकातून आपल्याला कळेल. जनाकारणे देव लीला अवतारी, बहुतापरी आदरे वेशधारी, वेगवेगळे वेश घेऊन येतोय. तया नेणती ते जनपापरूपी, दुरात्मे महा नष्ट चांडाळ पापी. समर्थ अगदी रोखठोक आहेत. त्यामुळे जे समजून घेतील त्यांच्याबद्दल आहेच, पण जे नेणती, जे अज्ञानी आहेत, जे समजून घेणार नाही, ते जन कसे आहेत तर ते पण शेवटच्या ओळीमध्ये अगदी सणसणून त्यांना घाव घातलेला आहे. त्यामुळे एका श्लोकामध्ये जे भक्त भगवंताचा हा लीलावतार काय आहे ते समजून घेतात. आता लीलावतारी म्हणजे भगवंताला ना त्याचं जे येणं जाणं आहे ते तोच ठरवतो. लीलावतार म्हटलाय म्हणजे काय तर कुठे अवतार घ्यायचा, कुठे जन्म घ्यायचा, किती काळासाठी तो घ्यायचा, हे सगळं भगवंता ठरवून ते काम करतो. आणि म्हणून त्याला लीला असं म्हटलेलं आहे. आणि आपण नाही का श्रीकृष्णाला नटवरलाल म्हणतात, म्हणजे जणू काही नाटक करतो, म्हणजे वेगळं शरीर धारण करतो. लीला करतो म्हणजे वेगळं शरीर धारण करून येतो. आपण जे जन्माला येतो ना तो आपला कर्मविग्रह असतो, आणि भगवंत जो जन्माला येतो ना त्याला लीला विग्रह म्हणतात. कर्मविग्रह याचा अर्थ आपल्या कर्माप्रमाणे आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो, आणि त्या जन्मा म्हणजे त्याच्यामध्ये आपली अगतिकता असते. आपल्याला कुठे जन्म घ्यायचा, काय करायचं याचं काही स्वातंत्र्य नसतं. पण भगवंताचं तसं नाही आहे. भगवंत आपल्यासाठी जन्म घेतो, म्हणजे त्याला कुठली गोष्ट कंपल्सरी नाही आहे, तो अगतिक नाही आहे. तो त्याला जे काम करायचं आहे तेवढ्या कामापुरता येतो. अनेकदा आपल्याला असं दिसतं की भगवंत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, आपली संकट दूर करण्यासाठी येतो ना. गीतेने तर आपल्याला राय धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्, असं अगदी प्रत्यक्ष प्रमाणच दिलेलं आहे. त्यामुळे लोकांनी पुण्य मार्गाने जावं, चांगल्या मार्गाने जावं, याच्यासाठी भगवंत अवतार धारण करून येतो. अनेकदा भगवंत भक्तासाठी वेडा होतो. पहिली जी ओळ आहे जनाकारणे देव लीलावतारी, तर आपल्या असं लक्षात येईल की आपण जर थोडं संत चरित्रांकडे मागे वळून पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की भगवंत भक्तासाठी वेडा होतो. वेडा त्या भक्ताला पाहण्यासाठी तो भगवंत येतो. म्हणजे दुसऱ्या ओळीचे समर्थ म्हणतात, बहुतापरी आदरे वेशधारी, वेगवेगळ्या प्रकारचा वेश धारण करून जणू काही भगवंत येतो. ते असं आहे की भक्ताच्या मनात भगवंताबद्दल प्रेम असणं, ओढ असणं स्वाभाविक आहे. पण आता या ओळीतून आपल्याला असं दिसतंय की भगवंताच्या सुद्धा मनामध्ये या भक्ताबद्दल अत्यंत प्रेम आहे, अत्यंत त्याला भक्ताची ओढ आहे. ज्ञानेश्वर माऊलीची छान 12व्या अध्यायामध्ये जो भक्तीचा अध्याय आहे त्याच्यात माऊलींची एक छानशी ओवी आहे. ते म्हणतात, तो पाहावा हे डोहाळे. भगवंताला डोहाळे कसे लागले तो पाहावा, म्हणजे भक्ताला पाहावं म्हणून अचक्षुषी मज डोळे. खरं तर भगवंताला काय हो, तुमच्या आमच्या सगळ्याकडे डोळे बिर, आपण त्याचं वर्णन करतो. तो निर्गुण आहे, निराकार आहे, अव्यक्त आहे, सगळीकडे आहेच आहे. आणि असा असणारा अचक्षु त्या भक्ताला बघण्यासाठी तो म्हणतो की काय होतं, मला डोळे जणू काही मला असं भक्ताला बघण्याचे डोहाळे लागतात. आणि मग काय,
ते डोहाळे पुरवण्यासाठी नेत्ररहित असणारा हा भगवंत डोळे धारण करून येतो, म्हणजे अवतार धारण करून येतो. डोळे धारण करून येतो म्हणजे काय, तर असा काही ते अवतार घेऊन येतो की त्याला आपल्या भक्ताला असं प्रेमाने पाहता येतं. आणखीन पण एक गंमतशीर आपल्याला याच्यात दिसेल की म्हणे भगवंताचं वर्णन आपण चतुर्भुज असं करतो ना, 4 हात आहेत भगवंताला असं म्हणतो ना, तर म्हणे भक्तासाठी इतका भगवंत आसुसलेला आहे भेटीसाठी की त्या प्रिय भक्ताला भेटायला 2 हात भगवंताला म्हणे पुरत नाहीत, आणि म्हणून तो 4 हात, 4ही हाताने त्याला आलिंगन द्यायला येतो. माऊलींची सवयी आहे, दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी, आलिंगया लागुनी तयाचे अंग. त्या भक्ताला आलिंगन देण्यासाठी मी आणखीन 2 हात, 4 हाताने आलिंगन देण्यासाठी येतो. काय भगवंताचं भक्तावर प्रेम आहे ते आपल्याला या ओळींमधून कळेल. म्हणजे जसं आईचं मुलावर प्रेम असतं ना, आई जशी मुलासाठी सतत कष्ट करत असते, म्हणजे ती थकत नाही. मुलासाठी काही करायचं आहे म्हटल्यावर आई थकत नाही. ते जे वात्सल्य आहे, आईचं जे वात्सल्य आहे, ते वात्सल्य भगवंताच्या हृदयामध्ये भक्तासाठी आहे. म्हणून भगवंत भक्तासाठी येतो, वेगळी रूपं धारण करून येतो. आईला जसं आपलं मूल पाहावंसं वाटतं, आपल्या मुलाबद्दल ऐकावंसं वाटतं, आपल्या मुलाचे गुण गावेसे वाटतात, तसं ह्या भगवंताचं पण होतं. भगवंताला पण आपल्या या भक्ताबद्दल अत्यंत प्रेम वाटतं, त्याला भेटावं असं वाटतं. तो म्हणतो तया मी प्रीती करी. भगवंत म्हणतो मी भक्तावर प्रेम करतो का मनी शिरसाधारी. नुसता प्रेम करत नाही तर मुकुटासारखा त्याला डोक्यावर घेतो, इतकं त्याचं कौतुक करतो. चतुर्भुज आलिंगन काय देतो आहे, पुन्हा पुन्हा वेगळ्या पद्धतीने जन्म घेऊन भेटायला काय येतोय भगवंत. अनेक वेशधारी, निरनिराळी रूपं घेऊन येतोय. अनेक वेशे देखिला म्या डोळा असं वर्णन करतात की खरंच या भगवंताला अनेक रूपामध्ये पाहिलं बाबा, काय काय तो करून येईल आणि केव्हा तो आमच्या भक्ताच्या याला धावून येईल हे आपल्याला फक्त ओळखता आलं पाहिजे. हा आपला प्रश्न आहे की भगवंताचं भक्ताकडे लक्ष आहेच. आता अनेक वेशे नटाला म्हटलं म्हणजे खरोखरच भगवंताकडे काय ड्रेपरी असेल ना, कुठले ड्रेस बदलून तो येतोय, वेश घेऊन येतोय आणि वेगवेगळी रूपं घेऊन येतोय. म्हणजे आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं की पार्लरमध्ये वेगवेगळी रूपं त्याला घेता येतात आणि तो बरोबर इथे येतो. आता हे सगळं जे की आहे त्या वेश बदलून आलेल्या, रूप बदलून आलेल्या भगवंताला आपल्याला ओळखता आलं पाहिजे. हा प्रश्न आहे. आवडत नाही आपल्याला उदाहरण, पण अहो तो कुत्रा सुद्धा मालकाला ओळखतो. खूप दिवसांनी आला ना, परदेशात काही वर्ष गेलाय आणि परत आला तरी तो मालकाला ओळखतो. आणि आम्हाला भगवंतानी बुद्धीचं दान दिलेलं आहे, पण आम्ही मात्र कोणत्याही वेशात, कोणत्याही रूपात येणाऱ्या भगवंताला ओळखत नाही. ही काही बरोबर गोष्ट नाही. कोणत्या रूपात यावं हे खरं म्हणजे भगवंताला काहीच अडचणीचं नाही आहे. आपल्याला त्याला ओळखणं, त्याचं खरं सत्य स्वरूप काय आहे ते जाणणं आपल्याला कळलं पाहिजे, ते आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे असं आहे ना की ज्ञानेश्वरांचा पोशाख वेगळा, समर्थांचा वेगळा, विवेकानंदांचा वेगळा, वेगवेगळ्या रूपात भगवंत आला, पण हे सगळे भगवत स्वरूप आहे. वेगवेगळ्या काळामध्ये, वेगवेगळ्या वेळेमध्ये त्यांच्या करता तेवढं त्याला दिलेलं काम पुरं करून ते गेलेले आहेत. एका अर्थाने संत संरक्षणार्थन संभवामी युगे युगे. चांगल्या सज्जनांच्या, संतांच्या संरक्षणासाठी युगायुगांमधून भगवंत अशा प्रकारचा वेश घेऊन, अशा प्रकारचं रूप घेऊन येतोय. खरंच आपण जर सज्जनांसाठी, संतांसाठी काय नाही भगवंतानी केलं. उदाहरण द्यायचं ठरवलं ना तर चिकार उदाहरण आपल्याला येते. नाथांच्या घरी भगवंतानी श्रीखंड म्हणून पाणी भरलं. आपल्याला सगळ्यांची उदाहरणं माहिती आहेत. तो दामाजी, त्या दामाजीच्या साठी भगवंतानी झाला महार पंढरीनाथ. भगवंत गेला पंढरीनाथ, पांडुरंग प्रत्यक्ष जाऊन त्यांनी दामाजीच्यावर आलेला आरोप करून टाकला. संत सुखबाईला सगळ्या प्रकारच्या घरातल्या कामाला त्यांनी मदत केली. जनाबाईला कपडे धुवू लागला, दळण दळू लागला. तिच्या म्हणजे नामदेवासाठी तर भगवंत कुत्रा होऊन त्यांनी भाकरी पळवून दिली, म्हणजे नामदेव त्याच्या मागे येईल याच्यासाठी. किंवा नाथांच्यासाठी गाढवाचं रूप घेऊन भगवंत आला की जेणेकरून त्यांनी त्याच्या मागे जाऊन त्याला वाळवंटामध्ये पाणी पाजलं. पण आपण कसं
हे सगळं आपल्याला आठवत नाही किंवा कळत नाही किंवा ते स्वरूप काय त्या वेळेला या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर खरंच नाथांना नावं ठेवणारी माणसं होती. गंगा आणली आणि हे काय चाललंय, अशा प्रकारची आपण सगळ्या संतांची चरित्रातली उदाहरणं जर पाहिली तर लक्षात येत आहे. पण आपण असे कृतघ्न आहोत की आपल्या कल्याणासाठी भगवंत हे असे अवतार धारण करून येतोय, पण आपण त्याला ओळखत नाही. आणि म्हणून पुढल्या 2 ओळीमध्ये समर्थांनी सणसणीत म्हणजे खरं तर शिव्याच हसडलेल्या आहेत. तया नेळती ते जनपापरूपी दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी. पापी महापापी असणं म्हणजे हा भगवंताला न ओळखण्याचं हे मोठाच अर्थ आहे. पापी असल्यामुळे ओळखता येत नाही असं म्हणाल. दुरात्मा आहे, जसं खरा महाशब्द सगळीकडेच वापरायला हवा. महापापी, महादुरात्मा, महाचांडाळ असंच म्हणायला हवं. भगवंताला ओळखण्याचा ही फार मोठा अर्थ आहे की त्याला ओळखलंच नाही, इतकं कृतज्ञपण आपल्यामध्ये आहे. आता भगवंताला ओळखत नाही म्हणून पापी असं नाही आहे, पापी आहेत म्हणून भगवंताला ओळखत नाहीत. मीच काय तो शहाणा असं झालं त्याला वाटतं आणि म्हणून भगवंताला ओळखत नाही. समर्थांना एवढं संतापण्याचं कारण हेच आहे की एवढे ज्या काही शिव्या चढलेल्या आहेत याच्या मागचं कारण तेच आहे की ही जी काही कृतज्ञता आहेत, इतकी माणसं कृतज्ञपणाने वागतात. बरं नुसतं ही वागतात असं नाही. समर्थांना आणखीन एक ह्याच्यातून सुचवायचं आहे. आपल्या लक्षात येईल की काही मंडळी ना साधकांचा बुद्धिभेद करतात. म्हणजे असं आहे की एखाद्या माणसाला कोणी देव न मानणार आहे असं म्हणूया तर त्याचं ठीक आहे, पण सामान्य माणसाची जी काही आध्यात्मिक घडी आहे तिला अशा प्रकारचा काहीतरी विरोध करायचा, अशा प्रकारचं काहीतरी बोलायचं आणि त्यांचा बुद्धिभेद करायचा, त्यांची साधनं विस्कळ करून टाकायची, त्यांच्या विश्वासाला तडा जाईल असं वर्तन करायचं. म्हणजे ज्यांना भक्ती करायची नाही आहे त्यांनी नाही केली तर नाही केली, त्याचं काही मोठं बिघडत नाही आहे, नाही केली तरी चालेल. पण जे कोणी असे करणारे आहेत त्यांना ही जर नास्तिक मंडळी किंवा अभक्त मंडळी जे काही चुकीचं वर्तन करतात आणि त्याच्यासाठी समर्थ हे असं कठोर शब्दांमध्ये त्यांची हजेरी घेत आहेत. त्यांचं म्हणणं तेच आहे की पाप आहे म्हणून ते असं वागतात असं नाही, ते असं वागतायत हे पापच आहे. दोन्ही दृष्टी विचार केला तर आपल्याला लक्षात येईल. त्या भगवंताला जाणत नाहीत हे त्यांचं पाप, त्यांच्या म्हणजे भगवंताला जाणण्याच्या आड त्यांचं पाप येत आहे असं त्यांना म्हणायचं आहे. खरं आहे, तो दुर्योधन होता ना, शेवटपर्यंत श्रीकृष्णाला कधीही त्यांनी चांगलं म्हटलं नाही, कायम त्याला गवळ्याचं पोर असंच त्यांनी म्हटलं. कारण मुळे त्याला श्रीकृष्णाचं खरं स्वरूप काय आहे हे त्याला कधी कळलंच नाही असं माणसांचं होतं. म्हणून आपल्याला सांगतात. दुसरं असं की काही मंडळींना काहीतरी असे कुतर्क लढवतात, काहीतरी तर्क वितर्क करायचे, काहीतरी चुकीची समजूत करून घ्यायची. म्हणजे आपण रामाला कृष्णाला अवतारी म्हणजे पूर्ण अवतारी असं म्हणतो आणि खरोखरच आपल्यासाठी त्यांनी हे असं घालून दिलं. आपण अनेकांची चरित्र पाहतो, रामाच्या कृष्णाच्या गोष्टी ऐकून ही मंडळी मोठी झाली वगैरे वगैरे म्हणतो. आणि खरोखरच आपल्यासाठी आणि आपल्यासारखाच माणसाचा जन्म त्यांनी घेतला, आपल्यासारखंच त्यांनी कर्म केलं, आपल्यासारखेच त्यांना म्हटलं तर त्या अवतार जन्मामध्ये त्या रूपामध्ये आपल्यासारखी अनेक दुःख पण त्यांना सोसावी लागली. आणि एवढं सगळं ते केल्यामुळे ही कुतर्क लढवणारी माणसं असतात. अहो ते तुमच्या आमच्या सगळं सामान्यच, मग कशाला त्यांना असं अवतारी मानायचं असा तर्क लढवणारे असतात. तर अवतारी देह हे संकल्प मात्र असतात, तेवढ्या कामासाठी ते आलेले असतात, विशिष्ट कारणासाठी त्या देहामध्ये भगवंताने अवतार घेतलेला असतो. आत्मस्वरूपाविषयी भ्रम असण्याचं काहीच कारण नसतं. आत्मस्वरूप त्यांना काही हवं असतं म्हणून ते इथे आलेले नसतात. त्यांना देहाची कार्य ही त्यांची सगळी अहंकार विरहितच असतात, अलिप्तपणानं ते सगळं करतात. म्हणूनच आपल्या असं लक्षात येतं ना, आपण रामाच्या चरित्रात पाहतो की खरोखरच कसं काय ज्या दिवशी राज्याभिषेक होणार आहे त्याच दिवशी वनवासात जाण्याचे तो चेहऱ्यावरचे रेषासुद्धा हलत नाही वगैरे वगैरे वर्णन करतो. तर हे सगळं जे आहे की त्यांची सगळी जी कर्म आहेत ही सगळी कर्म अहंकार विरहित झालेली असतात, त्या कामासाठीच ते अवतार घेऊन आलेले असतात. पण आता हे ज्यांना कळतच नाही ते अवतार घेणाऱ्या या देवांनाही तुमच्या आमच्या सगळं सामान्य जर समजत असतील आणि असे कुतर्क काढत असतील तर समर्थांनी या दिलेल्या शिव्या त्यांच्यासाठी बरोबरच आहेत की खरोखरच ते पापी आहेत, दुरात्मे आहेत, दुष्ट आहेत.
असं समर्थाने म्हटलंय. तर या पहिल्या 126व्या श्लोकामध्ये आपल्या लक्षात येईल की आपल्यासाठी भगवंत अवतार धारण करून येतात. खूप भगवंताचं भगवंत भक्तावरती अतिशय प्रेम आहे. त्या भक्ताला योग्य मार्गाला लावण्यासाठी त्याचा सारा प्रयत्न असतो. पण हे ज्याला कळत नाही आणि कृतज्ञपणाने त्या भगवंताविषयी जे कोणी असे चुकीचं बोलतात त्याला समर्थ स्वाभाविकच दुरात्मा असं म्हणतात. पुढल्या श्लोकामध्ये या भगवंताला न मानणारे हे जे आता दुरात्मा दुष्ट पापी हे म्हटलं त्यांचा आत्ताच्या श्लोकात जसा समर्थाने धिक्कार केलाय तसं लगेच पुढल्या 127व्या श्लोकामध्ये मग धन्य कोणाला समजायचं, कुतर्क काढणाऱ्यांना काय समजायचं ते आपण पाहिलं. कृतघ्न असणाऱ्यांना काय म्हणायचं ते आपण 126व्या श्लोकामध्ये पाहिलं. आत्ताच्या श्लोकामध्ये ते आता आपल्याला धन्य कोणाला म्हणायचं, कोणाचा आदर्श समोर ठेवायचा याविषयी आपल्याला समर्थ सांगणार आहेत. जगी धन्य तो राम सुखे निवाला. निवाला माऊलींचं अगदी आवडतं क्रियापदे निवडणं. तर इथे पण बघ समर्थाने तेच क्रियापद वापरलंय. जगी धन्य तो कुणाला म्हणायचं, जो राम सुखे निवाला, शांत समाधानी आनंद रामाचं सुख ज्याच्यात त्यालाच तो आनंद प्राप्त होईल. कथा ऐकता सर्व तल्लीन झाला. रामकथेमध्ये तल्लीन झाला तो कसा आहे, तो जगी धन्य आहे. देहे भावना रामबोध उडाली. त्या रामाच्या कथेत तल्लीन झाल्यावर तो रामाचा बोध ऐकल्यावर काय होईल याची देहभावना संपून जाईल आणि मनोवासना रामरूपी बुडाली. वासना नाहीच, जी काही आहे ती रामाच्या भेटीची. अशा पद्धतीने धन्य जीवन कुठल्या भक्ताचं याचं वर्णन 127व्या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला करून दाखवत आहेत. आपण त्याचा थोडा विचार करूया. खरं आहे, सामान्य माणसाला धन्यता वाटण्याची कारणं वेगळी असतात. आपण जर विचार केला, आपल्या मनाशी विचार केला तर पैसा असणं, श्रीमंत असणं, आपण म्हणतो का भाग्यवान आहे, मुलगा चांगला निघाला, मुलाला चांगली नोकरी लागली, काय किती कारणं असतात, त्याला आपण भाग्यवान समजतो. इथे काहीच तसं म्हटलं नाही. जगी धन्य तो राम सुखे निवाला. या संतांची भगवंताची भाग्याची कल्पना ही तुमच्या आमच्या कल्पनेपेक्षा अत्यंत वेगळी आहे. म्हणजे मूलभूतच फरक आहे. आपण ज्याला भाग्य म्हणतो आहे ते भाग्य काही संतांना भगवंताला अभिप्रेत नाही आहे. समर्थ म्हटला जगी धन्य तो राम सुखे निवाला. त्यांनी भाग्यवान कोणाला म्हटलंय, ज्याचं सुख रामामध्येच आहे. म्हणजे ज्याचं रामनाम स्मरणामध्ये ज्याला सुख मिळतं, ज्याला नामामध्ये आनंद मिळतो, ज्याला रामाच्या चिंतनामध्ये सुख मिळतं, कथा श्रवण करण्यामध्ये त्याला आनंद मिळतो, रामाची सेवा करण्यात ज्याला अतिशय छान आनंद वाटतो, सुख वाटतं, रामाच्या भक्तीमध्ये ज्याला आनंद वाटतो आणि त्या अशा सगळ्या रामसुखे याच्यामध्ये जो अत्यंत आनंदी शांत समाधानी जीवन जगत असतो, अशा भक्ताबद्दल ते म्हणतात की तो धन्य आहे. कारण त्याला दुसरं काही नकोच आहे. रामाखेरीज दुसरं काही त्याला अपेक्षितच नाही. पहिल्या ओळीमध्ये असा राम सुखे निवाला तो धन्य आहे असं म्हटलं. तुकाराम महाराज म्हणतात, भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरीराया. जो असा भगवंताला शरण जातो तो भाग्यवान आहे. किती सोपी व्याख्या करून टाकली समर्थांसाठीच. राम सुखे निवाला, जो रामाची भक्ती करतो आहे त्याच्यामुळे ज्याला आनंद मिळतोय तो खऱ्या अर्थाने भाग्यवान. हा पण म्हणतोय पंढरीराया ला जो शरण गेलेला आहे तो खरा म्हणजे भाग्यवान. समर्थांच्या दृष्टीने सुद्धा अंतरापासून वैराग्य. समर्थ सांगतात की अगदी मनापासून वैराग्य पाहिजे, तेच जाणावे महत्भाग्य. त्याला मोठं भाग्य म्हणायचं. अंतरापासून ज्याच्याजवळ वैराग्य आहे त्याला भाग्यवान म्हणायचं. आपल्याला आता ही डेफिनेशन जी केली आहे समर्थांनी ती समजून घ्यावी लागेल. वैराग्य धारण केलं आहे, मनापासून वैराग्य ज्यांनी धारण केलेलं आहे तो भाग्यवान आहे. शंकराचार्यांनी धन्याष्टकम, कोण धन्य आहे यासंबंधी एक स्वतंत्र वेगळं प्रकरण लिहिलं आहे, फार सुंदर लिहिलं आहे. आपण म्हणून आत्मरंगी रंगले मन. जो रामरंगी रंगलाय ना, आत्मरंगी रंगलाय ना, त्याचं जे की मनापासूनचं अंतरापासूनचं वैराग्य आहे ना तो खरा म्हणजे भाग्यवान आहे. म्हणजे असा आत्मरंग रंगेल, रामरंगी रंगेल तो खरा भाग्यवान आहे. आचार्य म्हणतात, त्यांची व्याख्या आहे आणि ही म्हणजे समर्थ काय तुकाराम महाराज काय यांनी सांगितलेल्या व्याख्येप्रमाणेच आहे. ती कुणाला भाग्यवान म्हणायचं, तर जो वेद जाणणार आहे, वेदांत वाक्येषु सदा रमंतः,
जो वेदांच्या वाक्यामध्ये विश्वास ठेवणार आहे, त्याच्यात रमणार आहे. देहाभिमानम परिवर्जयंता, ज्यांनी पूर्णपणानं देहाभिमान वर्जयंत म्हणजे ज्याचा देहभाव गळून पडलेला आहे. शरीर म्हणजे मी नाही, माझं स्वरूप जे आहे ते ज्यांनी ओळखलेलं आहे. आत्मानम आत्मनी अवलोकयंता, ज्यांनी आत्म्याचं अवलोकन केलं, ज्याला स्वरूप काय आहे ते कळलेलं आहे. आणि असा जो आहे म्हणजे स्वरूप कळलेलं आहे किंवा देहभान गेलेलं आहे आणि पहिलं वेदांवरती ज्याचा विश्वास आहे, अहम ब्रह्मास्मी, या 3 गोष्टी ज्याच्याजवळ आहेत, असा कौपीनवंतम खरू भाग्यवंता, अशाने केवळ लंगोटी लावलेली आहे तरी तो भाग्यवान आहे. आता मी जे म्हटलं ना की संतांची भाग्यवानाची डेफिनेशन आणि तुम्ही आम्ही ज्याला भाग्यवान म्हणतो त्याच्यामध्ये मूलभूतच कसा फरक आहे तो आपल्याला सहज कळेल. खरोखरच साधू पुरुष भाग्यवान आहे, त्याच्याजवळ किती संपत्ती आहे, त्याच्याजवळ किती गाड्या घोडे घरं आहेत, ह्याच्यावरती तो भाग्यवान ठरत नाही. तो ज्याचा वेदांवर विश्वास आहे, ज्याला स्वतःचं स्वरूप काय आहे ते कळलेलं आहे, ज्याचा देहभान हरपला आहे म्हणजे भगवत स्वरूप झालेला आहे, एका अर्थाने देहभाव गळून पडलेला आहे, असा जो आहे तो भाग्यवंत आहे. असं समर्थ काय, तुकाराम महाराज काय, शंकराचार्य काय असं सांगतात. समर्थ पण आपले सांग की वैराग्य ज्याच्याजवळ तो भाग्यवान आहे. आणि आपण काय विचार करतो, क्षणभर मनाशी विचार करून बघूया की आपण हा शब्द तर नेहमी वापरतो, खरंच भाग्य आहे ग तुझं. आता भाग्य आहे तर कशाला म्हणतो, तर मोठा सुंदर बंगला आहे त्याला आपण भाग्यवान म्हणू, हवा तेवढा भरपूर ज्याच्याजवळ पैसा आहे त्याला आपण भाग्यवान म्हणू, खाण्यापिण्याची ज्याची चंगळ आहे त्याला आपण भाग्यवान म्हणू, त्याला म्हणजे जो कोणी किंवा एखादा अधिकार पदावर आहे त्याला आपण म्हणू, ज्याचा एखादा मुलगा मोठ्या पदावरती गेलेला आहे त्याला आपण भाग्यवान म्हणू. भाग्यवंताच्या आपल्या व्याख्या किंवा आपण ज्याला भाग्यवान म्हणतो खूप वेगळं. इतकं कशाला, एखाद्याची पत्नी सुगरण आहे किंवा एखाद्याची पत्नी सुस्वरूप आहे त्याला पण आपण भाग्यवान म्हणू. काय रोज तुला वेगवेगळं खायला मिळत असेल पंचभगवानं, असं त्याच्या सुगरणपणाचं कौतुक करून त्याला भाग्यवान म्हणू. ज्याच्या समोर लोक हंजी करतात किंवा जो असा अगदी उत्तम वक्ता, उत्तम निरूपणकार, उत्तम कीर्तनकार, अशांना सुद्धा आपण भाग्यवान म्हणू. किंवा अनेक पदव्या ज्यांनी घेतलेल्या आहेत त्याला पण आपण भाग्यवान म्हणू. आपण भाग्यवान म्हणण्याची आपली यादी खूप मोठी आहे. आणि ही सगळी धन्य असण्याची ही जी लक्षणं आहेत ना ती भगवंताला, समर्थांना, संतांना अजिबात मान्य नाही आहेत. याला काही भाग्यवान म्हणायचं नाही. त्यांची भाग्यवान असण्याची लक्षणं आणि आपली भाग्यवान आपण ज्याला म्हणतो त्याची लक्षणामध्ये फार अंतर आहे. त्यामुळे ही जी कल्पना आहे ती आपल्याला या निमित्तानं समजून घ्यायचं की भाग्यवान कोण, तर ज्याला रामरायाची गोडी लागली आहे, ज्याला हे सगळं आवडतं आहे. आता तुमच्या आमच्यासाठी नेहमी आपण उदाहरण घेतो, त्याची फक्त आठवण द्यायची वेळ आपल्याला, आपण नेमके कुठे आहोत हे आपल्याला कळायला. मनाचे श्लोक आपण अभ्यासतोय, आपल्याला कळलं आचार्य कोणाला भाग्यवान म्हणतात, आपण कोणाला भाग्यवान म्हणतोय. मग आता आपल्यात काहीतरी बदल होतोय का याचा अभ्यास करायलाच हवा. मग नेहमीच आपलं उदाहरण आहे की एकाच वेळेला सोमवार आहे, दुपारची वेळ आहे, मनाच्या श्लोकांचा वर्ग आहे, त्याच वेळेला गडकरी रंगायतांच्या एका चांगल्या नाटकाचं तिकीट मैत्रिणीला मिळालेलं आहे, तिचा आपल्याला फोन आलेला आहे. आता प्रश्न, आता मी कुठे जायचं, हे जे काही प्रश्न असतात त्यावेळेला आपण जो काही विचार करतो, आता आपण काय विचार करतो, त्यावेळीची सिच्युएशन कशी आहे, तर त्याच्यात शिरूया नको. मुद्दा काय, तर संतांचं भाग्यवान कोण आणि तुम्ही आम्ही भाग्यवान कशाला म्हणतो यातला फरक आपल्याला कळतो. ज्याचं अंतःकरण सतत भगवत चिंतनात आहे, सतत भगवत चिंतन त्याचं सुरू आहे. गीतेमध्ये, भागवतामध्ये, संत साहित्यामध्ये जो रमतो, आपलं कल्याण नेमकं कशात आहे हे ज्याला बरोबर कळतंय, याला आपण म्हणूया की तो भाग्यवान आहे. असं जे सात्विक आवड असणारी मंडळी आहे, ज्याची कन्या पुत्र सुद्धा त्यांच्या पोटी जन्माला येतात ती सात्विकच येतात, अशा आई वडिलांना आणि अशा कन्या पुत्रांना आपण भाग्यवान म्हणू. तेव्हा ह्याच्यामध्ये रामभक्तीमध्ये सुख आहे, रामभक्तीमध्ये आनंद आहे, त्याच्या लीला ऐकाव्या, त्याचं चरित्र गावं, तो खरा धन्य आहे, तो खरा भाग्यवान आहे. आता आपण सुद्धा तल्लीन होत नाही असं नाही.
विचार केला तर आपण म्हणजे चांगल्या कार्यक्रमात सुद्धा, मी असं नाही म्हणत की आपण फक्त सिनेमा नाटकामध्ये तल्लीन होतो, आपण एखाद्या चांगल्यासुद्धा चांगला, पण आपल्याला तल्लीन होण्याच्या जागा आहेत किंवा तल्लीन होण्याची जी आपली कारणं आहेत ती जर आपण बारकाईने समजून घेतली तर आपल्या लक्षात येतं की आपण अजून कुठल्या पायरीवर आहोत. खरंच हे जे काही एकाग्र होणं आहे किंवा खरंच अंतःकरणापासून त्या भगवंताचं चिंतन करणं आहे, अशा पद्धतीनं समोरचा वक्ता असेल, कीर्तनकार असेल, प्रवचनकार असेल, त्याचा जो भाव आहे, तो जे की सांगतोय त्याच्यामध्ये इतके आपण तल्लीन होतो का, इतके एकाग्र होतो का, ही आपली आपली परीक्षा आपण करायची आहे. बऱ्याच असं होतं की आपण एखाद्या कार्यक्रमाला जातो, पण तो वक्ता कसं बोलतोय, किती रसाळ बोलतोय, किंवा विरोध करणारा आहे का, हसवणारा आहे का, का फारच बाबा सगळं तत्त्वज्ञानच सांगणार आहे, काही मध्येच काही नकला करतोय, राजकारण सांगतोय, असं काही होतंय का. कीर्तनकाराचं सुरू असतं की तो कथा सांगतोय पण त्याला संगीत येतं का, चांगला बुवाचा आवाज चांगला होता, अशाकडे पण आपलं लक्ष जातं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या आपण पाहतो. तल्लीनता जी आहे, एकाग्रता जी आहे, तो काय सांगतोय हे महत्त्वाचं आहे. कसं सांगतोय, कसा दिसतोय, याला खरं महत्त्व नाही आहे, पण आपलं तिकडे लक्ष असतं, जास्त लक्ष आपलं तिकडे असतं. प्रवचनामध्ये त्याचा भाव काय आहे किंवा तो नेमकं सांगतोय काय, याच्याकडेच आपण लक्ष दिलं तर मग ती तल्लीनता जी आहे ती तल्लीनता योग्य होईल. पण आपल्याला ह्या सगळ्या बाहेरच्या गोष्टी पण खूप माहिती होतात, तिकडे आपलं पण लक्ष असतं आणि मग ते जे काही खरं सांगतोय तो किंवा त्याचा जो काही भाव आहे किंवा ती जी काही कथा चाललेली आहे तिकडे आपलं लक्ष कमी असतं. म्हणजे खरं सांगू का, त्या प्रवचनात किंवा कीर्तनात डुलकी येते असं आपण म्हणतो ना, त्याचं कारण खरं ज्याच्याशी तल्लीन व्हायला हवं होतं त्या विषयाशी आपण तल्लीन न होता ह्या आजूबाजूच्या गोष्टी फार पाहतो आणि त्यामुळे मग आपल्याला तिथे डुलकी येते. नाटक सिनेमामध्ये आपण असे काही तल्लीन होतो, असे काही एकाग्र होतो की तिथे मात्र आपल्याला जरा देखील डुलकी येते, आपण पार रमून जातो. आता मी मगाशी म्हटलं तसं की आपण कुठल्या पायरीवर आहोत, किती पायऱ्या अजून आपल्याला वर जायचं आहे आणि नेमकं आपण कुठे चुकतोय त्याचं आपण आपला विचार करायचा. वरदानंद भारतीने एक गंमतशीर गोष्ट सांगितली. खरी गंमतशीरच गोष्ट आहे, पण तल्लीनता, एकाग्रता यासाठी आपल्याला जरा गंमत वाटेल म्हणून ती गोष्ट फक्त ऐकायची. तर म्हणजे एक खेडेगाव होतं आणि त्या गावामध्ये एक शास्त्री बुवा उत्तम कथा करणारे, छान रामकथा सांगायला गावात आलं. सगळं गाव लोटलं होतं कथा ऐकायला आणि खरंच शास्त्री बुवा इतके तल्लीन होऊन रामकथा सांगायचे की काय त्याचं वर्णनच करता येते. एक रामभक्त ठाकूर रोज त्या कथेला यायचा, इतका तल्लीन होऊन त्या ती कथा ऐकायचा. शास्त्री बुवा पण अगदी तल्लीन होऊन सांगतायत, खुलवून सांगतायत कथा आणि ठाकूर सुद्धा ती अगदी तल्लीन होऊन ऐकतोय. म्हणजे जणू काही ते सगळं जे काही सांगतायत शास्त्री बुवा ते समोर घडतंय असाच त्या ठाकूराच्या मनामध्ये सगळा विचार असतो. आणि मग एक दिवस असं होतं की त्या कथेमध्ये रावण सीतेला पळवून नेण्याची घटना घडते आणि सगळं जे काही शास्त्रीय वर्णन करतायत अगदी त्या वर्णनामध्ये ती कुटी आहे, ती सीता तिथे आहे आणि मग रावण कसा आलेला आहे आणि राम कसा आधी निघून गेलेला आहे आणि मग रावणाने सीतेला कसं पळवलेलं आहे, सगळं डोळ्यासमोर ते शास्त्री बुवा असं काही वर्णन करतात. माहिती असणारच सगळं, पण तो ठाकूर एवढा तल्लीन होऊन एवढा एकाग्रतेने ते ऐकतो की सीतेला पळवून रावण दक्षिणेकडे गेला मात्र असं शास्त्रीवारी वर्णन केलं आणि तो जो काही घोड्यावर बसून दक्षिणेकडे गेला पळून. लोक अवाक झाले की कीर्तन चालू आहे आणि धाडकनामध्येच उठला, घोड्यावर स्वार झालाय आणि दक्षिण दिशेला गेलाय. आणि मग वरदानंद भारती वर्णन करतात की तो दक्षिण दिशेला त्या आवेशामध्ये, त्या वेगामध्ये इतका गेला की वाटेत नद्या डोंगर सगळे पालथे घातले आणि मग ह्या भक्ताची भगवंताला याद आलीच हो. आणि मग प्रत्यक्ष रामरायाने त्याच्यासमोर येऊन त्याला दर्शन दिलं, त्याला थांबवलं आणि म्हणाले, बाळा तू काय करतोयस, मी केव्हाच त्या सीतेला रावणाकडून पळवून परत आणलाय, तू काही काळजी करू नको, गोष्टीतला गमतीचा भाग सोडून देऊया, मुद्दा काय. तर असं जे की एकाग्रपण आहे, अशी जी काही देहभावना हरपणं ज्याला म्हणतो ते आपलं जर झालं तर मग आपल्याला ही जी काही तल्लीनता म्हणतोय ती कळेल. म्हणजे तो ठाकूर इतकं भान हरपून त्याचं गेलं होतं की तो स्थलाच काल सुद्धा विसरून गेला होता. ही खरी धन्यता आहे. देहभावना रामबोधे बुडाली ते हे आहे. म्हणजे देहाच्या पलीकडला मी कळला पाहिजे,
विचार केला तर आपल्याला काय की मी म्हणजे कोण, तर देहाच्या पलीकडे मृत्यू झाला की हा देह जाईल. म्हणजे देहभावना नष्ट होणार नाही आहे. देह जरी गेला तरी देहभावना जाणार नाही, त्यामुळे ती तशीच राहील. मग त्याच्यासाठी पुन्हा येणे जाणे सुरूच राहील. जन्म मृत्यू चालूच चक्र. या संसारातून मुक्तता मिळणार नाही. म्हणून आपल्याला रामकथेनं ही जी काही तल्लीनता मिळेल, ही जी काही एकाग्रता होईल, ती जाईल तर देहाचा विसर पडेल. आणि देहाचा विसर पडला तर खरं हे भगवंताचं स्वरूप काय आहे ते आपल्याला कळेल. आता देहाचा विसर पडेल म्हणजे जीव काय, देह काय, आशा काय, अहंता काय, मी कोण, माझं काय, हे सगळं संपूनच जाईल ना. देहाला विसर पडला की यातलं काहीच राहणार नाही. देह विसरला की कसला आलाय अहंकार, कोण मला काय म्हणालो, मी काय म्हटलो, माझा त्यांनी काय अपमान केला, मला तो असंच का म्हणाला, करायचं आहे काय. त्या देहाविषयी जे काही असतं हे सगळं देहाविषयीच असतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी संपून जातील. एक देहाचा विसर जर आपण करू शकलो तर ह्या सगळ्या गोष्टी संपतील. कशाची आशा राहणार नाही, काही कोणाकडून अपेक्षा राहणार नाही, असं घडेल. आणि संतांच्या जीवनात हे सगळं असं असतं, कारण त्यांना देहभाव नसतो. त्यामुळे त्यांना कोण काय म्हणताय, कोण अपमान करताय वगैरे त्यांना काही माहिती नाही. त्यांच्या मनात फक्त ईश्वर, एवढं एकच त्या ईश्वराबद्दलचं प्रेम असतं. ईश्वराची भक्ती, भगवंताची भक्ती हीच फक्त त्यांची इच्छा. म्हणजे त्याला खरं तर वासना असं म्हणवतच नाही, त्यांची इच्छा. आपल्या सगळ्या वासना असतात. भक्ताला म्हणजे हा जो संत आहे त्या संतांना भगवंताच्या भेटीची फक्त इच्छा असते. मनोवासना रामरूपी बुडाली. म्हणून समर्थ पुढे म्हणतायत की आपण काय करायचं, जर का असा देहबुद्धी गेली ना आणि अशा पद्धतीने खरंच भाग्य आपलं उफावदालं ना, तर मनोवासना रामरूपी बुडाली. तर मनातल्या सगळ्या वासना या रामरूपामध्ये विसर्जित व्हाव्यात. दुसरं काही आठवूच नाही. राम एके राम, मन राम रमी रंगले. इतकी ओढ लागली, म्हणजे इतकी त्या रामाच्या कथेमध्ये आपली तल्लीनता आली, तो फक्त रामरूप होऊन गेला. म्हणजे जातोच होऊन, ज्याला हे साधलंय त्याला. कधी कधी असं वाटतं की आपण सुद्धा कधीतरी बारीकसा अनुभव हा घेत नाही अशातला भाग नाही. कल्पना करून बघा की आपण जर दर एकादशीला 18 अध्याय गीता म्हणतो, छान वाटतं, समाधान वाटतं. त्या ओढीनं आपण जातो की आज एकादशी, आज 18 अध्याय गीता म्हणायची, आणि ती म्हणून झाल्याबरोबर एक प्रकारचं समाधान आपल्याला मिळतं, बरं वाटतं. म्हणजे एखादी गोष्ट आपण ठरवून केली, आपल्या हातून ती घडली, न चुकता सवय लावून आपण ती करून घेतली की ती जी काही उपासना आहे, ती जी काही आपली साधन आहे, त्याच्यातून आपल्याला आनंद मिळतो. छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपण केल्या की त्याच्यातला समाधानाचा भाग आपण अनुभवलेला असतो. नसतो अशातला भाग नाही आहे. तुम्ही आम्ही प्रापंचिक शिष्य आहोत, त्यामुळे अगदी लगेच देहबुद्धी जाईल, सगळ्या वासना संपतील, सगळ्यांना आपण दूर ठेवू शकू, हे जरा किंवा स्वतःला रामरूप बनवून घेऊ, हे सगळं अवघड वाटेल. म्हणजे हा सगळ्याचा बोध झाला तर मग काय बघायलाच नको, मग देहबुद्धी शिल्लक राहणारच नाही. पण ह्या समजा अगदी वरच्या पायऱ्या आहेत, पण तसा अनुभव ह्या अशा गोष्टींमधला छोटा छोटा अनुभव आपण घेतला नाही अशातला की भाग नाही. पण थोडाफार बारकाईनं आपण विचार केला तर आपल्याला कळेल की आपण प्रापंचिक माणसं आहोत. जशी ही एक बाजू आहे की आपल्या छोट्या छोट्या गोष्टी आपण ठरवल्या आणि तशा घडल्या तर त्याच्यातून आपल्याला चांगला आनंदाचा अनुभव येतो. तसा आपण दुसरा विचार केला तर ज्या देहबुद्धीमध्ये आपण अडकतोय, ज्या गुंत्यामध्ये आपण राहतोय, ज्या प्रपंचाच्या विचारात आपण 24 तास आहोत, त्याच्या सगळ्या नातेवाईक असतील, शेजार पाजार, आपले सगळे जे काही व्यवहार आहेत, त्या सगळ्या चांगल्या वाईट गोष्टींमध्ये आपण रमतो. सगळ्यात रमतो, चांगल्या पण आणि वाईटामध्ये पण. आणि मग या दोन्हीमुळे, चांगल्यामुळे सुखी होतो, वाईटामुळे दुःखी होतो. हे जे काही आहे, चांगल्याचं चांगलं किंवा वाईटाचं वाईट, काय जे काही अनुभव असतील, हे सगळं जे काही आहे हीच देहबुद्धी आहे, किंवा ही जी देहबुद्धी किंवा हे जे मी किंवा अहमपणा ज्याला म्हणतो, हा सगळा याच्यात अडकणारा असतो. हा एकदा बाजूला झाला की मग आपल्याला, म्हणजे मी ज्याचा आत्ता तुम्हाला उदाहरण पण सांगितलं की तिथे आपल्याला चांगला अनुभव मिळतो, त्यावेळेला ह्यातलं काही आपल्याला आठवत नाही. जो काही आपल्या केलेल्या साधनेतला आपला शांतीचा, समाधानाचा, आनंदाचा अनुभव आपण घेतो, त्यावेळेला या सगळ्या व्यावहारिक गोष्टींमधले जे काही सुखदुःखाच्या गोष्टी आहेत, चांगल्या वाईट गोष्टी आहेत, त्या आपल्याला काही आठवत नाहीत. ह्या जशा जशा कमी होतील
तसं तसं आपलं सुख समाधान आनंद वाढेल, हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे असं असतं ना, क्रिकेटची मॅच बघतो, अगदी दिवस दिवस खर्च करून मॅच बघायचा, त्या मॅचचा आनंद खरा केव्हा मिळतो, जर आपला संघ विजयी झाला तर. दिवसभर मॅच बघायची, वेळ खर्च करायचा आणि पराभव झाला, मग दुःख होतं. इथे काय आहे, इथे सुखदुःखाचं कारण आहे, पण एकदा रामरंगी रंगल्यामध्ये कारणच काही वेगळं नाही आहे, सुखच फक्त, असं खात्री आहे. रामस्वरूपी मन रमलं, तिथे एकदा तल्लीन झालं, तर मग दुसरं नाहीच काही, तृप्तीचा, शांततेचा, समाधानाचाच अनुभव आपल्याला मिळणार. नेहमीच परिणाम चांगला, जिंकलो तर चांगला परिणाम आणि हरलो तर नाही, अशी इथे भानगडच नाही. ईशचिंतन, रामचिंतन, हीच फक्त वासना आपली असली पाहिजे, हीच फक्त आपली इच्छा असली पाहिजे. सगळी जी काही इच्छा आहे ती राम, देवाची भक्ती, भगवंत, थोडं अजून पुढे जाऊया, राष्ट्रप्रेम, समाजप्रेम, जे काही आपण काम करतो आहोत त्याच्यात, म्हणजे त्याच्यामध्ये बुडून जायला पाहिजे, त्याच्याशिवाय अन्य दुसरं काही नाही. अशी तल्लीनता प्राप्त झाली की मग त्याला धन्यता म्हणायचं. मग आपण सुरुवातीला भगवंताची धन्यतेची, संतांची धन्यतेची व्याख्या काय आणि आपली काय, यातला मूलभूत फरक पाहिला, पण काय असायला हवं असं आपण पाहिलं. आणि ही जर धन्यता आपल्याला प्राप्त झाली तर मग खऱ्या अर्थानं आपल्याला शांतीचा, समाधानाचा अनुभव घेता येईल. 127वा जो श्लोक आपण पाहिला, परत एकदा वाचते. जगी धन्य तो राम सुखे निवाला. खरोखरच तो धन्य आहे ज्याला राममय जो झालेला आहे. कथा ऐकता सर्व तल्लीन होता, की इतका तो तल्लीन झाला रामकथेमध्ये, तर त्याला हा शांतीचा, आनंदाचा अनुभव मिळणार आहे. रामबोधामध्ये देहभावना पूर्णपणानं गेली आहे. मग मी देह आहे, मी म्हणजे हा देह, हा विषयच राहणार नाही, आणि मनोवासना रामरूपी बुडाली, कुठल्याही प्रकारची इच्छाच राहणार नाही. अशा पद्धतीने या राममय झालेल्या भक्ताचं वर्णन 127व्या श्लोकांमध्ये समर्थाने केलं. पुढे 128व्या श्लोकामध्ये हाच विषय पुढल्या श्लोकामध्ये आहे. फक्त त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की विषयाचं चिंतन नकोच, आता फक्त भगवंताचं चिंतन. भगवंत हाच विषय, अन्य काही विषयच नाही. मला हे हवं आहे, मला ते हवं आहे, फक्त मला भगवंत हवा आहे, एवढाच एक विषय ठेवायचा, असं 128व्या श्लोकामध्ये समर्थ सांगतात. मना वासना वासुदेवी वसुदे. काय वासना भक्ताला हवी? भगवंत, वासुदेव, बाकी नको. मना कामना कामसंगी नसू दे. काय इच्छा असावी, काही मिळावं वगैरे असा संगच नको, कुठल्या कामनेची संगतच नको, अमुक एक इच्छा निर्माणच व्हायला नको. आणि मना कल्पना वाऊगी ते न केजे. वाऊगी कल्पना नको, चुकीची कल्पना नको, वाईट कल्पना नको, काही वाईट गोष्ट करावी असं मनात सुद्धा येऊ नको दे. मना सज्जना, चांगलाच आहेस रे तू, सज्जनी वस्ती केजे. सज्जनाबरोबर राहा, संतांबरोबर राहा, म्हणजे आपोआप सगळी कामं होतील. इतकं छान गोड समर्थ आपल्याला या 128व्या श्लोकामध्ये आपण कसं आचरण करावं ते सांगतात. आता वासना वासुदेवी वसुदे, मनाला सांगतात मना वासना वासुदेवी वसुदे. म्हणजे काय, तर या वासनांना, म्हणजे आपल्या ह्या इच्छांना, जोपर्यंत देह आहे तोपर्यंत सारख्या काही ना काहीतरी इच्छा असतातच ना, तर त्या सगळ्या वासनांना परमार्थामध्ये असं बुडवून टाकायचं. त्या बुडवून टाकायची कृती समर्थ आपल्याला याच्यात सांगतात. कसं करावं ते शिकवतात. जायला पाहिजेत वासना, बरोबर आहे, पण त्या कशा घालवायच्या त्याची मुळी सगळी मेथड आपल्याला श्लोकामध्ये सांगतात, की सगळ्या वासना या परमार्थामध्ये, या रामामध्ये, राममय होण्यामध्ये बुडवून टाक. म्हणजे नुसतं उदाहरण नाही आपल्याला पुरत. मग काय हवं, सुचवलं तर नाही समजत, कोणाचं तर उदाहरण दिलं तर नाही कळत, तर प्रत्यक्ष कसं करायचं ते आपल्याला लागतं, आणि ते समर्थ या श्लोकामध्ये आपल्याला सांगतात. ते म्हणतात पूर्णपणे वासना परमार्थामध्ये बुडून जातील. आता तसं होईल किंवा होईल ना, चांगलीच गोष्ट आहे. आपल्या सगळ्या वासना या परमार्थामध्ये आपण एकदा असं भगवतमय व्हावं की काही वासना राहूच नाही. हे खरं अगदी अखेरचा
चांगला बरोबर टोक एव्हरेस्ट. पण त्याच्यासाठी सुरुवातीला काय करावं? एकदम तर नाही असं सगळं मिळणार. मग हे होण्यासाठी सुरुवातीला काय करावं ते समर्थ आपल्याला सांगतायत. वासुदेवी वासना ठेव. सगळ्या वासना संपायला हव्यात ही तर गोष्ट खरीच आहे. पण सुरुवात कशी कर? तर वासुदेव म्हणजे कृष्ण. कृष्ण म्हटलं म्हणजे रामकृष्ण एकच, सगळं एकच. स्वतः समर्थ रामोपासक आहेत आणि असं असून देखील ते सांगतायत वासुदेवाला मनामध्ये वासुदेवाला वसू दे. याचं कारण त्यांच्या मनामध्ये राम आणि कृष्ण हा काही भेद नाही आहे. त्यामुळे द्वैतच नाही आहे. राम अयोध्येचा राजा, तोच द्वारकेचा राणा, असंच समर्थांचं सांगणं आहे. त्यामुळे इथे काही मोठा अगदी तर्क करण्यासारखं काही नाही आहे. समर्थ रामभक्त असून सुद्धा समर्थांनी कृष्णाचं जरी नाव घेतलं असतं तरी त्यांच्यामध्ये ते द्वैत नाही. राम आणि कृष्ण एकच आहेत. सांप्रदायिक आग्रह काही असण्याची किंवा असा विचार करण्याची इथे आवश्यकता नाही आहे. आणि खरं म्हणजे ना, जरी समर्थ रामभक्त असले तरी पण एक कृष्णचरित्राचं ना एक आकर्षण असतं. त्यामुळे सुद्धा वासुदेवी वसुदेव म्हटलं तर बरोबर आहे. रामचरित्र ऐकलं की आनंद होतोच, रामाविषयी आदर वाढतोच नक्कीच. पण कृष्णचरित्र वाचलं की त्या कृष्णाबद्दलचं जो काही प्रेम आहे ना ते वाढतं. पटकन माणूस त्या कृष्णचरित्राशी रमतो. म्हणून जर वासुदेव शब्द घेतला असला तर काही त्यात चूक नाही आहे. तर त्या वासुदेवाची भगवंताचं प्रेम वाढण्यासाठी, प्रेम निर्माण होण्यासाठी आणि वाढण्यासाठी काय करावं? तर निष्ठेनं या वासुदेवाची उपासना करावी. खरं आहे कृष्णचरित्र ना त्याच्यावर असं खूप जिव्हाळा आहे, खूप प्रेम आहे. चटकन त्याच्याशी आपण रमतो. नुसत्या बालकथा कृष्णाच्या ऐकल्या तरी सुद्धा पुन्हा 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 त्या ऐकाव्याशा आपल्याला वाटतात. म्हणून सुद्धा समर्थांनी कृष्णाचा उल्लेख केला असेल. आणि दुसरं तो वचं अनुप्रासन, वासना वासुदेवी वसुदे असं पण म्हटलंय. त्यामुळे काय करावं ते सांगितलंय आणि कुठंपर्यंत जायचं आहे ते पण सांगितलंय. कामना शिल्लक राहायला नको आहेत असंच सांगितलंय. वासना शिल्लकच राहायला नको आहेत. पण निदान सुरुवात काय कर तर ठेवायची नसली तर त्या वासुदेवाची वासना ठेव की कृष्णचरित्र ऐकेन, कृष्णकथा गाईन, कृष्ण कृष्णमय होऊन जाईल. पुढल्या वेळी म्हणतात काय करू नये ते पण लगेच सांगितलंय. कामना कामसंगी नसू दे. म्हणजे अरे मना, प्रत्येक वेळेला मना म्हटलंच आहे. संबोधन मना. मना काय कर? कामना कामनेच्या संगतीत नसू दे. आता कामना म्हणजे इच्छा, कारण इच्छा संपतच नाही. एक झालं की पुढलं चालू. एखादी इच्छा पुरी होते तर दुसरी लगेच तयार असते. म्हणजे त्या माणसाच्या कामनेला म्हणजे जे काही हवे नको पण आहे त्याला ना आसक्तीचं किंवा असं हव्यासाचं स्वरूप येऊ नये. कामना काम असू नयेत म्हणजे किती तर माणसाचं कुठे थांबावं हे विवेकाने त्याला कळलं पाहिजे. म्हणून ते आपल्याला सांगितले कामना कामनेच्या संगतीत नसाव्या. त्या इच्छांच्या ह्याच्यात राहिलं की एका पाठोपाठ एक दुसरी तिसरी चालूच राहते. कुठे थांबावं ते कळत नाही. म्हणून तिथे नसावं, हव्यास नसावा, असं आसक्ती असू नये यासाठी सांगतात. आता असं आहे की देह आहे त्यामुळे भूक लागणं स्वाभाविकच आहे. थंडी आहे तर थंडीपासून बचावण्यासाठी आपल्याला काही उबदार कपड्यांची गरज आहे, हे पण स्वाभाविक. अशा काही गोष्टी ज्या असतात त्या स्वाभाविकपणानं जोपर्यंत देह आहे तोपर्यंत आपल्याला कराव्या लागतात. त्या गरजा जरूर पूर्ण कराव्यात, त्याबद्दल नाही. पण भूक भागवणं आणि अमुकच एक मला खायला लागतं असं म्हणणं याच्यामध्ये फरक आहे ना. नेहमीच आपण हा विचार करतो. त्यामुळे 12च्या वेळेला आपल्या भुकेला मिळणं यात काहीच चूक नाही आहे. भाजी भाकरी मिळाली तरी चांगलीच आहे. थंडी पडलेली आहे तर अंगभर कपडा मिळाला बचावायसाठी की पुरेसा आहे. पण रोज वेगळे वेगळे चांगले चांगले कपडे हवेत, रोज काहीतरी असं काही गरज भागवणं आणि चैन यातला फरक आपल्याला कळला पाहिजे. ती कामना म्हणजे तो चैनीचा जो विषय आहे अशा कामना नको असं समर्थांना सांगायचं आहे. अगदी शब्द आसक्ती नको, हव्यास नको, लोलुपता नको, असं जे काही आहे म्हणजे कामनेतून ह्या सगळ्या गोष्टी येतात तर त्या गोष्टी नकोत असं समर्थांना सांगायचं आहे. असं जर जमलं, गरज भागवण्यापुरतं सगळं करावं तेवढं समर्थांनी काय सगळ्या संतांनी प्रत्यक्ष कृतीने दाखवलेलं आहे तेवढं बरोबर आहे. गरजेपुरत्या कामना असणं यात काहीच चुकीचं नाही आहे. मना कल्पना म्हणून पुढल्या वेळीत आहेच. मना कल्पना वाऊगी ते न कीजे. वाऊगी चुकीची कल्पना, काहीतरी भरमसाठ वेड्यासारखी कल्पना करायची नाही, अति कुठली गोष्ट करायची नाही, ती कल्पना करू नये किंवा विकृत कल्पना करू नये.
चुकीची कल्पना, विकृत कल्पना करू नये, विचारांना आपल्या भरकटून देऊ नये. असा सगळा विचार कल्पनेच्या मागे आहे. पण मना काहीतरी वेड्या वाकड्या कल्पना करू नको, वावगी कल्पना करू नको, असं समर्थ सांगतात आपल्याला. आता वासना काय, कामना काय किंवा कल्पना काय, या सगळ्यांना चांगलं वळण लावायचं आहे. वासना वासुदेवी असू दे, अगदी कामना असली तरी चैलीकडे नको, यथायोग्य ठीक आहे, किंवा आत्ता म्हटलं तशा कल्पना वावग्या नको. तर ह्या तिन्ही गोष्टी, वासना काय, कामना काय किंवा कल्पना काय, ह्याला जर चांगल्या वळणावर ठेवलं तर काही आक्षेप नाही आहे. पण यासाठी काय करायला हवं ते चौथ्या ओळीत दिलं आहे. या जर आपल्याला आक्षेपार्ह नकोत असं वाटत असेल, वासना, कामना आणि कल्पना ह्या योग्य असतील किंवा योग्य असाव्यात, यासाठी काय करायला पाहिजे? मना सज्जना सज्जनी वस्ती कीजे. तर हे बरोबर सगळं कंट्रोलमध्ये राहील. सज्जनांच्या सहवासात राहिलं, संतांच्या सहवासात राहिलं तर हे सगळं बरोबर घडेल. सज्जन संगतीत राहा, उत्तम संस्कार तुझ्यावर होतील. माऊली म्हणतात, संतांचे संगती मनोमार्गे गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. हरिपाठात आपण नेहमी म्हणतो तसं आहे, संतांची संगत असायला हवी. त्या संतांच्या सहवासात राहिलं की मग ह्या सगळ्या गोष्टी बरोबर होतील. मग वेगळं वासनेचा त्याग करण्यासाठी काही संघर्ष करावा लागणार नाही. सगळ्या वासना संपून जातील. अगदी वासुदेवीच वासना राहील. म्हणजे आपल्या भक्ताच्या, साधकाच्या अंतःकरणामधला आत्मविश्वास संत या पद्धतीने वाढवतात. बा मना, बा सज्जना असं म्हणतात ना, की जमेला रे तुला. एक त्या संतांच्या सहवासात राहा, सज्जनांच्या सहवासात राहा, की बघ तुझ्या वासना, कामना, कल्पना या सगळ्या अगदी ठीकठाक राहतील, योग्य पद्धतीने राहतील. ही जी काही आहे ना, ही आपली पारमार्थिक वाटचाल नीट व्हावी यासाठी दिलेली थोडी शाबासकी आहे. दिलेलं आपल्याला पुढे जायला कोणीतरी पाठीवर थाप चांगली मारली पाहिजे. खरं तर मनाच्या श्लोकांचा विचार केला की अशा ठिकाणी प्रत्येकाला आपल्याला आठवतं की अरे समर्थांची ज्यांच्यासाठी मनाचे श्लोक रचले, म्हणजे आता तुम्ही आम्ही सगळे अभ्यास करतोय, पण त्यावेळेला रचना ज्यासाठी आणि ज्यांच्यासाठी केली. तर 5 घरी भिक्षा मागायला हे जे समर्थांचे महंत जायचे, त्यावेळेला दारामध्ये अशा प्रकारचा विचार असणारा श्लोक म्हणायचा आणि भिक्षा मागायची, आणि त्याच्यातून चाफळचं मंदिर उभं केलं आहे वगैरे वगैरे. ज्या मनाच्या श्लोकांच्या सुरुवातीला आपण हा सगळा मनाच्या श्लोकांचा इतिहास पाहिला आहे की का केलं, तर अशा पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. आणि म्हणून ते जे महंत आहेत, ती जी मुलं आहेत, त्या मुलांना त्यांची पारमार्थिक वाटचाल चांगली सुकर व्हावी यासाठी ते म्हणतात काय कर, सज्जनाची संगत कर. म्हणजे जसं लहान मुलाला आईचा आधार वाटतो, स्वाभाविक आहे, तसा ना तुम्हा आम्हाला किंवा साधकांना, भक्तांना या संतांचा आधार वाटतो. लहान मुलाला आईचा जसा आधार वाटतो तसा साधकांना, भक्तांना संतांचा आधार वाटतो. म्हणजे चांगलं कर्म केलं, करणारा जो आहे तो चांगलं कर्म केलं, त्या सज्जनांच्या सहवासामध्ये आपण केलेलं कर्म चांगलं होतं. म्हणजे त्याच कल्पना, त्याच वासना, त्याच कामना त्या आहेत, पण त्या चांगल्या होतात. चांगली वासना, चांगली कल्पना, चांगली कामना योग्य, तिथे कुठे आपल्याला आक्षेपार्ह असं राहत नाही. म्हणून म्हणतात वळण चांगलं लागतं. कल्पनाच करायची, वासनाच ठेवायची तर वासुदेवाची ठेवायची. हे करायचंच आहे, कल्पनाच करायची, चांगलीच कल्पना करायची. अशा पद्धतीनं त्याला वळण लागण्याचं खूप मोठं काम संतांच्या सहवासात होतं. संगतीचा परिणाम सज्जनांच्या संगतीमुळे होतं. स्वाभाविक सात्विक वातावरणाचा, संत सहवासाचा हा परिणाम आहे. नक्कीच याच्यामुळे आपण आपलं जीवन उन्नत करून घेऊ शकतो. पण आता आपल्या मनाला सज्जनाची वस्ती करून घ्यायची आहे, तर आपलं मन पण सज्जन असायला हवं. बा मना सज्जना म्हटलंय, चौथ्या ओळीमध्ये म्हणताना सुद्धा मना सज्जना, आणि मग पुढ्या ओळीमध्ये म्हटलं की मना सज्जना काय करायचं, तर शेवटची ओळ मना सज्जना सज्जनी वस्ती केली. संतांच्या सहवासात राहायचं, पण सज्जन मनानी असणारा जो साधक आहे त्याला याचा फायदा होणार आहे.
भलतंच काहीतरी मनात आहे आणि नुसताच जर आपण नाटक केलं संतांच्या सहवासात तर तसा अभिप्रेत नाही आहे. तुझं मन पण चांगलं असलं पाहिजे आणि चांगलं मन असणारा साधक चांगल्या म्हणजे संतांच्या सहवासात राहिला तर त्याचा उपयोग चांगला होतो. नाहीतर काय घडेल, जर आपलं मन जर सज्जन नसेल आणि मोठा अगदी संत सज्जनांच्या संत चरित्राचा संत साहित्याचा अभ्यास करतोय आणि मनामध्ये मात्र तो भाव नसेल तर काय घडेल, तर असं घडेल, कल्पना करा की छान मोठं मंदिर आहे, खूप सुंदर आहे, शांत आहे, अगदी स्वच्छ आहे, मंदिर सुंदर, आतमधली मूर्ती पण सुंदर आहे, अगदी आकर्षक आहे, छान सजवलेली आहे, नटवलेली आहे, फुलांनी हार वगैरे सगळे घातलेले आहे, देवाला दागिने घातलेले आहे, ज्या ज्या गोष्टी चांगल्या 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 ज्या म्हणतो ते सगळं तिथे आहे. सगळी सजावट वगैरे सुंदर आहे, रांगोळ्या काढल्या, निरांजना समया लावले, उदबत्त्यांचा सुगंध पसरला आहे, सगळं वातावरण अत्यंत निर्मळ प्रसन्न असं आहे, कुठे काही कमतरताच नाही. आता या सगळ्या अशा वातावरणाचा कुठल्याही माणसाच्या मनावर चांगलाच परिणाम होईल, काही शंकेला जागा असायचं खरं कारण नाही आहे, खरोखरच होईल. असं सगळं पाहिलं की कोणीही माणूस सहजपणाने अगदी छान आनंदी होईल. पण गर्दीमध्ये खिसे कापायला मिळतील याच भावनेनं एखादा जर त्या मंदिरामधल्या त्या पवित्र मंदिरामध्ये शिरला तर त्याला या वातावरणाचं काय. म्हणून सज्जन बना, तू संतांच्या सहवासात राहा. संतांचा सहवास जसा हवा तसं आपलं मनही तसंच निर्मळ असायला हवं. म्हणून तू आधी सज्जन हो आणि सज्जन संगतीत पण ये. असा मनाच्या सज्जनतेचा संतांचा स्पर्श झाला सज्जन मनाला तर खऱ्या अर्थानं हा लाभ होईल. असे छान आपल्याला 126, 127, 128 3 श्लोक मिळाले. आणखीन पुढला श्लोक पण सज्जन संगतीचाच येणार आहे, पण तो आपण पुढल्या वेळेला घेऊया. आज 3 श्लोकांच्या अभ्यासाने थांबूया. धन्यवाद.